अरे असा कागद का टाकलास? कचरा पेटी ठेवली आहे तिथे, त्यात टाक. अरे मी तुझ्याशी बोलते. गप ग, मला नको शिकू शहाणपणा. कळतंय मला काय करायचंय आणि काय नाही. बरं ठीक आहे, चला तर आपण खेळ खेळू. मी प्रत्येकाला प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर द्यायचं. जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर मी प्रत्येकाला एक चॉकलेट देणार आणि ते चॉकलेट तुम्ही लगेच खायचे आहे. हो. चला तर मग. मुंबई शहरात सुमारे किती घनकचरा तयार होतो? मला माहिती. सोपे आहे. मुंबई शहरात 5000 टन घनकचरा तयार होतो. बरोबर, हे घे तुझे चॉकलेट. प्रदूषणाचे प्रकार किती? मला माहिती. सोपे आहे. प्रदूषणाचे 3 प्रकार: जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. बरोबर, हे घे तुझे चॉकलेट. प्रदूषणाचा देशावर काय परिणाम होतो? प्रदूषणाचा देशावर आर्थिक, मानसिक व शारीरिक परिणाम होतो. बरोबर, हे घे तुझे चॉकलेट. आता तुम्ही तिघांनीही उत्तर द्यायचे आहे. प्रदूषणाचा परिणाम काय होतो? मला माहिती आहे. प्रदूषणामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होऊन रोगराई पसरू शकते. प्रदूषणाने वयस्कर लोक व लहान मुलांवर हृदयाचे विकार होतात व कानांचे आजार होतात. प्रदूषणामुळे हवा प्रदूषित होते. बरोबर, हे सर्वांचे बरोबर आहे. आम्हाला समजलं आहे की तू हा खेळ आम्हाला आमचा अभ्यास घेण्यासाठी नंतर आम्हाला समजवण्यासाठी खेळ खेळले आहे, म्हणून आम्ही ती आजपासून कचरा काढणार नाही. आपण सर्वजण शिवभूमी विद्यालयाचे विद्यार्थी आहोत. आम्ही तिघे कधीही कचरा करणार नाही व तुम्ही करू नका. कचरा दिसला तर उचलून कचरा पेटीमध्ये टाका. धन्यवाद.